का मावशी? हा व मस्त दिसते. रोज नेशासाठी आणली ती साडी. हाव काय चांगलं आहे ना, हलका फलकच पाहिजे रोज. हा ना, साध्या सुद्धा साड्या असल्या म्हणजे बरं राहते. आव लय भारी घातल्या तर मग कामही होत नाही. मावशी तयारी झाली? बॅग गी आणून ठेवली? हा व नाश्ता केल्यावर जातो. हाव काय? काय बनू मग नाश्ता? पाय ना तू आता काय बनवत होतं. काय बनू मावशी? बनव ना, तुले जे चांगले येत असन ते. नाही ना, तुम्ही सांगा ना. नाही व बनव ना. उपमा बनवते. ठीक आहे ना, बनव. चाल मी तुला रवा गिवा टाकून देते. हा ठीक आहे, चला ना. मी पहिले घरं गिरं झाडून घेऊ का? झाडायचे राहिले तर. नाही व झाडलं मी ना. हाव काय? राहू का नाही दिलं? मी झाडलं असतं ना. आता सवय आहे मले. केलं असतं ना मी. तुम्ही बाहेरचंही करून घेते, घरातलंही करून घेते. चालते, माझे हात पाय तर करतो. केलं असतं ना आई आता. राहू दे ना. इकडे की नाही रवा आहे आणि फ्रीजमध्ये सगळं भाजीपुला हे ते आहे. आणि इकडे शेंगदाणे गिंगदाणे ह्या मध्ये इथं ठेवले आहे मी. आणि तुला जसा टाईम भेटल तसा त्या हिशोबानं मग किचन सेट करून घ्यायचो तू. हाव ना. आता उद्या किद्या करून घेईन मी. ठीक आहे ना, कधी कर म्हणजे तुला टेन्शन नाही. सगळे डबे एकदा पाहून घे कशात काय आहे काय नाही, मग तुला टेन्शन नाही. हाव ना, तसंच करेन मी. म्हणजे घडी घडी तुम्हाला काय विचारणार नाही काय? नाही व विचारायचं काय नाही, पण कसं मी नसली काही झालं तर मग काय, आणि एक वेळा सगळ्या गोष्टी माहिती पडल्या म्हणजे बरं राहते. ठीक आहे ना, मी ठेवून घेईन माझ्या हिशोबाने डबे. आणि काही सामान मला लागत असेल तर तेही आणून घेजो, तुला लागन किचनमध्ये तर. ठीक आहे ना, पाहिन मी आता आणि मग तसं आणन. का व रात्री योगेशला दूध नाही दिलं तर काय? नाही नाही ना व, तो रोज दूध घेते ना, तर 2-3 दिवसापासून मी विसरूनच गेले द्यायला त्याला. नाही तर गरम करून ठेवत असतो मी त्याचं. हाव काय? हा ना, दूध खतमच नाही झालं. मला वाटलं की देत असेल तू, तर ते तसं आहे. आता आजपासून देईन. हो, तो घेत असते रोज 1 ग्लास दूध. हाव काय? आणि तूही घेत जाय. नाही ना, मला काही एवढं आवडत नाही. घेत जाय ना. ते काय म्हणते ते पावडर गिवडर टाकून. नाही ना, एवढं काही आवडत नाही. ठीक आहे, कडे रवा करून घे आणि एकाकडे चहा ठेवून घे. ठीक आहे ना, तर चालले गेले. हवं तो रोजच जाते, तो काही राहत नाही नाश्ता घ्यायसाठी. चहा घेऊन जातो तो. हाव ना, मी म्हटलं मी करून देतो तर नाही म्हणाले. त्याचं तसंच आहे. कर मग पटपट. हाव करतो. चला बापा, उपमा बनवतो, चहा बनवतो, मग स्वयंपाक करतो. चला बापा, बनला उपमा. आता देतो सगळेले. ते तर चालली जाते, चहाही नाही घेत ना काही नाही. मी म्हटलं येईल थोडंसं की थांबा, ते थांबले नाही. असं चहा बनवून दिला असतं तर. गेली वेळ आता काय माहिती. घे ना बाई, तूही घे ना. नाही आई, माझी काही इच्छा नाही आहे. घे ना, कामं करावं लागते ना. नाही ना, मला नाही घ्यायचं आहे. भूक नाही आहे ना, त्या करा. आणि असं करतच नसतो नाश्ता. हाव का व, ठीक आहे मग. मग काय आमच्यासाठीच बनवला का व? आहे तसा, पण मला नाही खायचा, इच्छा नाही आहे. हाव का व, ठीक आहे ना बाई. मी करतच नसतो नाश्ता, जेवणच करत असतो. हाव का व. बाबा नाही आले आई? येते ना, पूजा करते. मग चहा घे ना. हा घेतो ना. मी तिथपर्यंत पोचा करून घेतो. राहू दे ना, काय रोज रोज पुसतं ना, खराब दिसते ना मग. होतेच ते खराब, राहू दे. मी तिथपर्यंत कपडे वाळू घालून देतो. हाव व, तू ये धुतले काय तू ना? हाव ना, धुतले माये तर मी वाळू घालून येतो. एकच वेळा येत जाय ना, वाळू गिडू घालून येत जाय. वर खाली किती वेळा करशील? सकाळी आंघोळ केल्याबरोबर वाळू घालून देत जाय. तसंच करन मग. कर ना व नाश्ता. हा व करतो ना. पाय ना, तिले खोबरं गिबरंही दिसलं घरात. मग व पोरी बायली सगळंच दिसते. चांगलं टाकलं गिकलंय नाही? हा व सगळंच टाकते त्या. चांगलं आहे, हाताला स्वादगीत आहे. हा व तिच्या घरी तेच करे ना व. मग काय करे काय स्वयंपाक गिंपाक हेच पोरगी करे. हाव ना, बरं आहे. काय रे, तू कसं काय आला? काय नाही, मावशीला जायचं आहे ना, मग बसून देतो म्हटलं गाडीवर. हाव का रे, नाही तर मी सोडून देणार होते. तू कुठं पायदळ सोडून देतो? मी सोडून देतो ना, बसून देतो गाडीत. हाव का रे, मग डेअरीमध्ये संतोष आहे ना. आई मला की नाही दुपारी बाहेर जायचं आहे. हाव का रे, कुठे चालला? त्याचं नाही का माझ्या मित्राचं साक्षगंध आहे, तो कपडे घ्यायला चल म्हणतो. हाव का रे, साक्षगंधा तर कपडे घ्यायला जातं काय? आणि त्याला नेतं का? नाही बाई, तिला नाही नेत काही. त्यांना माझ्या लग्नात आला होता कपडे घ्यायला, तर माता म्हणते चल माझ्यासोबत, जा लागून त्याच्यासोबत. ठीक आहे ना, जा. 1 वाजता डेअरीत जा. संतोष तिथपर्यंत जेवण करायला जाईल, तिथपर्यंत तुम्ही डेअरीत जा. ठीक आहे ना, चला जाईल. हो ना, त्याचंही साक्षगंध आहे तर 10 तारखेला नाही रे? हा बाई. घेऊन जाय ना, नाही तर घेऊन जात असं तर तिले. नाही बाई, त्याचे कपडे घ्यायला चाललो ना, फिरायला थोडी चाललो. ठीक आहे बापा. का रे, नाश्ता करतो काय? नाही बाई, आली असती मावशी आता तर. आणि तू ये आता मस्त आणि त्याला घेऊन. ना येतो मी. आता काय राहू रे, लय दिवस झाले ना, झालं आता लग्न. राहत असतं नाही रे बापा, ते तिला किती म्हटलं राय राय राय.
हाव ना, ऐकतच नाही. काय काम आहे बरं इले? नाही ना, काही काम नाही आहे, इथंच राहतो मी तुमच्यासोबत. नाही मग काय झालं, राहिली बी तर तुला सांगितलं तर खरं, तिची आई काय होत असन व. हा व तेही आहे. चाल मग मावशी, 8 वाजताची बस आहे. हाव रे, चाल ना. ये मग बाहेर. हाव रे, तू गाडी चालू कर, मी येतोस. पा मग ये जा सगळे सगळे. हा व येऊ ना. राहिले असते तर मावशी. नाही व, येतो ना आता थोड्या दिवसानंतर. हाव या ना. बाई अनिता, योगेश त्याच्या मित्राचे कपडे घ्यायला चाललाय, तर स्वयंपाक बनवून घे, जेवण घेऊन करून जाईन तो. हाव काय, ठीक आहे ना. मग काय बनू भाजी? बनव ना, तुला जे वाटन ते. नाही ना, सांगा ना कशाची बनू तर. डाळ भाजी गिळभाजी बनवून घे. काऊन सोले संपले काय? ना मग का नाही व, संपले तर खरं घरचे. हाव का हो, मग सांगितलं ना तुला. आता लय खाल्ले ना व आपण. नाही, आज घेऊन ये तुम्ही. हा, ठीक आहे बापा, घेऊन ये जा. आता चाल ना तू ये. नाही व, सध्याच नाही येत मी. कारण हे नवीन नवीनच आहे ना. हिच्या लग्नाला काही जास्त दिवस झाले, 2-4 दिवस तर झाले आहे. तर आणि योगेशही नाही आहे, तो बाहेर चालला. तुम्हालाही डेअरीत जायचं आहे. मग ही एकटीच राहील ना. ठीक आहे ना. मग मी चालला जातो, घेऊन येतो शेंगा. हा व, तुम्ही घेऊन या. डाळ भाजीच बनव आणि ठेचा गिसा बनवून घेजो. ठीक आहे. चला पापा, पटापट शेंगा शिलतो. आली का आई? आव रे, आले ना. किती वेळ झाला येऊन? काही नाही रे, आताच आली, थोडा वेळ झाला, चहा घ्या पेली आणि म्हटलं चल शेंगा शिलतो. हाव काय, या आली नाही वाटते अजून. नाही रे, आली नाही ते. तिच्या आईच्या घरी गेली असेल ना, ते म्हणून वेळ झाला. हाव का रे, आईच्या घरी गेली काय? त्याले बाबूले ठेवते ना ते आईच्या घरी, म्हणून. हाव का रे? जेवली गेली की नाही मग? हाव रे, जेवली ना. मी काय म्हणतो आई, आज मस्त दाण्याची आमटी बनव आणि भाकरी बनव. काऊन रे, मी नाही बनवतोय, थकले ना. बनव ना आई, आता आईच्या हातचं काही चवाचं बनवते काय, तुला माहित आहे ना कशी बनवते तर. मग काय झालं? बनव ना वा आई. ठीक आहे बापा, बनवतो. मला वाटलं खिचडी बनवीन मी आज. नाही बाई, मस्त भाकर आणि आमटी बनव मस्त दाण्याची. ठीक आहे ना. मग मस्त सांबार गिंबार आणला मी मावशीच्या घरून. आव काय, शेतात असन ना. बरोबर आहे. काय म्हणते नवीन सून? चांगली आहे बापा, मस्त आहे. हाव काय, चांगलं आहे ना. जाऊच नको म्हणे, राय राय करत होती. मग तुला म्हटलं नाही काय, ऐकू होऊन राहिली म्हणून तिची? हाव रे, म्हटलं ना. तू नव्हती तर 8 दिवस ते खिचडीच बनत होती. मला माहित आहे, ती 1 नंबरची आडशी आहे. हाव नाही, अशीच करते. तिची मग चांगलं भाजीपोळी बनवा नाही संध्याकाळची. मी थकलो आहे ना, असं झालाय तसं झालाय करत राहायची. हाव का रे? तशीच आहे बाई ते. आता काय करतो? हाव रे भाऊ, तुला तर काय नाही, मग तू करता. आई मी तर ड्युटीवर जातो ना. मग ते जाते तशी. तिले जाणं, मग तिच्या आईच्या घरी जाणं आणि त्याला घेणं. काऊन रे, तिची आई तर येणार होती ना. लग्नाच्या पहिले आली तिची आई, मग नंतर नाही आली. मग म्हणे नाही, मला घरी जाणं काम आहे म्हणे. हाव का रे? 2-4 दिवस मग आईच्याच घरी होती. हाव का रे? तिथूनच डब्बा देत होती मा, आणि तिथंच राहिली मग ते. हाव काय? ज्वारीचं पीठ गीठ आहे का मग घरात? तू भाकरी करायचं म्हणतोय तर. आहे ना बाई, काल असतं दळण दळलं तिनं सगळं. हाव का रे? दळण घेऊन काढलं ना बाई ना. हा बाई, काढलं ना. तू नसली की सगळे कामं करते ते. अच्छा, रोज म्हणे कधी येते आई, कधी येते. बरोबर आहे ना. जवळ आलं की किंमत नसते, दूर गेल्यावर बा आईची आठवण येते नाही. हा बाई. पेन्शन आणली की नाही रे, पाहजो रे बँकेत जाऊन. ठीक आहे ना, चाललं जाईन सोमवारी आणि पाहून घेईन. हाव रे, पाहून घेतो ना. किती वाजता येईन ते? काय माहित आता किती वाजता येते तो. तिले सांगून द्याजो आई आली म्हणून घरी, नाही तर मग घेऊन येईन आईच्या घरून डब्बा गिब्बा. हा बाई, सांगतो ना तिले, सांगितलंच तसं मी. हाव का रे? मग येईन उशिरा सीन मग ते. आता तिले काही कामं करणे आहे. हाव ना, बरोबर आहे ना. मी ना पाहिली होती शेती, गेलतो मी पाहाले. आहे 5 एकर. हाव का रे? 5 एकर आहे ना. हा बाई, 10 लाख रुपये एकर म्हणतोय तो. 9 लाख रुपये एकर ना. हाव का रे? मग पाहिली ना तू, पटली का तुले? हा बाई, तशी पटली आहे. मग काय करू? करायचा का सौदा? तू आता बँकेत जाशीलच ना, तर पाहून घे किती पैसे जमा झाले आहे, काय झाले आहे. त्या हिशोबानं मग घ्या लागन नाही. हाव रे, माझं कमी किमी पडले तर कुठून मागशील नाही. हा बाई, ती आहे. तसंच कर, बँकेत जाय आणि पाय आणि मग करून टाक सौदा गिवदा. होऊन जाईन ना. शेती किती असली म्हणजे तिकडले धान्य गिन्न भेटन तुले, तर सपोर्ट होऊन जाईन. हाव ना बाई, तेच तर.
फक्त नोकरीच्या भरोसे थोडी होते बाबू. हा व आई तेही आहे. बापरे आल्या. हा व आले ना. आजी आजी ये रे बाबू. आजी का व ज्वारीचं पीठ गीठ आहे? हाव हाय ना, कालच तर दळून आणलं मी. हाव काय? काऊन काय बनवून राहिल्या? काय नाही व, हा म्हणतो काय बनव माय, ज्वारीची भाकर बनव म्हणे आणि आमटी बनव. हाव काय, यंदा ज्वारीची भाकर आणि आमटी खायची का? हाव करतो म्हटलं, ज्वारी गिवारी असन तर. आहे ना, आहे सगळंच आहे, करून घ्या. तू जेवण करून तर नाही आली ना? नाही व, मी काय जेवण करून येते. हा आता काय रोजच आईच्या करून जेवण करून येईन काय? हा तू या काय कराय? हाव काय, मला वाटलं रविवारीच सण तुम्ही आता. नाही व, सगळे तर म्हणे रहा रहा रहा, पण मी म्हटलं जातो म्हटलं बाई. हाव काय, मग किती ऐकाय होतं ती याला आईच्या घरी ठेवा लागत होतं, मग तिकून आणा लागत होतं. ती आईलाच ठेवून घेते ना व इथं. आईची कामं होते ना. हाव काय? तिले कसं इथं करमती नाही होतं. हा तिथं कसं 4 बाया येते आजूबाजूच्या आणि गेले पाहणं होऊन जाते, आणि वहिनी गिनी असते तर मग सपोर्ट होऊन जाते. हा व तेही बरोबर आहे ना, आणि लेकरं आहे तिथं, हा चांगला खेळत असन. मग मस्त खेळते नाही, आता नाहीच म्हणत होता. हाव का रे, राहू देते मग त्याला तिथंच. आणि हा झोपला होता ना, म्हणून वेळ लागला. आई म्हणे जाऊ दे, उठू दे म्हणे, आणि मग जाजो. हाव का व, चांगलं झालं ना, झोपला होता तर. चला मग मी येतो, कपडे गिपडे चेंज करतो आणि मग येतो. हा झाडझूड केली का तुम्ही? नाही व, शेंगा शिलायला बसले, चहा पिलं आणि शेंगा शिलल्या. हाव का, चला मग मी करतो, तुम्ही तिथपर्यंत स्वयंपाक करा. ठीक आहे ना बाई, करतो.